झी 24 तास एक पाऊल पुढे। तर एकूणच आता रेल्वे बजेट येणार आहे। रेल्वे बजेटमध्ये नेमकं काय असणार आहे? महाराष्ट्रासाठी मोठ्या अपेक्षा आहेत सर्वसामान्यांना, मराठवाड्यामधल्या नागरिकांना देखील या अपेक्षा आहेत। मराठवाड्यात रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय। नांदेड महाराष्ट्रात असलं तरी देखील नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलाय। हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्न भावनेची वागणूक मिळाली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मराठवाड्याच्या जनतेच्या माफक अपेक्षा। नांदेडचा रेल्वे विभाग सगळ्यांना परिचित आहे। आंदोलन केल्याशिवाय कोणतीही मागणी पूर्ण होत नाही, हा इथल्या रेल्वे प्रवाशांचा अनुभव। हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या नांदेड विभागावर कायम अन्यायच झालाय। दररोज 65 गाड्यांची ये-जा होणाऱ्या नांदेडहून पुण्याला दररोज जाण्यासाठी रेल्वे गाडी नाही, शिवाय संध्याकाळी नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे नाही। नांदेड हे शिखांची दक्षिण काशी मानलं जात आहे। मराठवाड्यातील मोठं सामाजिक, आर्थिक आणि व्यापारी शहर असलेल्या नांदेडच्या रेल्वे सेवेचा विकास यथातथाच झालाय। यंदाच्या रेल्वे बजेटकडून मराठवाड्यातील जनतेच्या खास अशा अपेक्षा आहेत। मराठवाडा रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा। मुंबईसाठी थेट नांदेडहून रेल्वे सोडावी। नांदेड मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्यात यावी। नांदेड पुणे दररोज रेल्वे गाडी सुरू करावी। शीख भाविकांसाठी नांदेड बिदर रेल्वे मार्ग सुरू करावा। मुदखेड नांदेड परभणी या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्यात यावं, अशा अनेक मागण्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्या प्रलंबित आहेत। माननीय रेल्वे मंत्र्यांना आम्ही विनंती केली की ह्या बजेटमध्ये त्याला जास्त भरीव निधी ठेवा आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करा आणि परभणी ते मनमाड ह्याचं सर्वे लवकर करा आणि त्याचंही दुहेरीकरण करा। कारण अखेर आपल्याला मुंबईला जर जायसाठी सुपरफास्ट ट्रेन आपल्याला सुरू करायची असेल तर दुहेरीकरण आणि इलेक्ट्रिफिकेशन अतिशय आवश्यक आहे। तोपर्यंत आपल्याला स्पीडही घेता येत नाही, जास्त गाड्याही सुरू करता येत नाही। पुण्याला जाण्यासाठी जे 2 मार्ग आहेत त्यापैकी लातूरकडून जाणारा जे मार्ग आहे त्या ठिकाणी नांदेड ते पुणे अशी जी साप्ताहिक गाडी सुरू झालेली आहे ती दैनंदिन गाडी करावी। शक्य झालं तर नांदेड ते मुंबई पुणे मार्गाने अशी करावी। त्यामुळे आमचा म्हणजे नांदेडचा, परभणीचा, परळी वैजनाथ म्हणजे बीडच्या लोकांचा, लातूर, उस्मानाबाद या सर्व लोकांना मुंबईला जाण्यासाठी जादा गाडी मिळेल। मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांची यादी न संपणारी आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात किमान काही प्रमुख मागण्या तरी पूर्ण होतील, अशी अपेक्षा मराठवाड्यातील जनता व्यक्त करते। झी 24 ताससाठी नांदेडहून केशव घोणसे पाटीलसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।